जय हिंद भावानो. CRPF ट्रीटमेंटवाल्यांच्या जास्तीत जास्त कमेंट आणि त्यांचं टेन्शन आलं होतं की एजमध्ये सूट पाहिजेत आणि एज्युकेशनल डेट भावानो वाढवली पाहिजेत. एवढंच सगळ्यांचं मत होतं. कारण कसं आहे, 1/1/2026 पर्यंत बऱ्याच जणांचं लायसन ते तयार नव्हतं, एज्युकेशनल कंप्लीट नव्हतं आणि बऱ्याच जणांचं भावानो 1/1/2003 ते 1/1/2008 पर्यंत एज पण बसत नव्हतं. तर त्यामुळे भावानो एजमध्ये पण सूट मिळाली आहे आणि एज्युकेशनलमध्ये पण सूट मिळाली आहे. वेळ न घालवता भावानो नोटीस बघून घ्या. हे बघा भावानो, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स वेबसाईटवर जाऊन पण तुम्ही बघू शकता. हे बघा, या CRPF वाल्यांच्या. हे बघा, सब्जेक्ट बघा, पोस्ट टेक्निकल ट्रेडमन मेल फिमेल CRPF. तर भावानो हे बघा, एज लिमिट अँड ॲडव्हर्टाइजमेंट भावानो किती केली आहे, 8/4 भावानो पब्लिश झालं आहे, तुम्हाला पण माहिती आहे. अगोदर भावानो हे बघा 1/1/2000 पर्यंत होती, 21 ते 27 कॉन्स्टेबल ड्रायव्हरची. जन्मतारीख बघून घ्या, 2/1/1999 ती भावानो 1/1/2008 पर्यंत होती. तर भावानो रीड भावानो बघा, 21 ते 27 1/8 भावानो बघा, इथं 1/1 आहे. आता भावानो इथं 1/8 म्हणजे जवळपास 1/8/2026 पर्यंत आपलं मॅक्सिमम करून 1/8/2026 पर्यंत आपल्याला लायसन पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. हे भावानो इथं बघा 1/8/2026 आणि हे पहिलं भावानो 1/1/2026 आहे. तर त्यामुळं भावानो हे समजून घ्या. आणि परत म्हणायला गेलं तर आता हे बघा 2/8/1999 पर्यंत भावानो जन्मतारीख, ते भावानो 1/8/2008 पर्यंत, म्हणजे 1999 ते 2008 पर्यंत सगळ्यांनी भावानो अप्लाय केलं तर चालते. हे भावानो याच्यात सांगितलेलं आहे, हे बघू शकता भावानो 1/8/2008 पर्यंत. त्याच्यानंतर बाकीच्यांचं बघून घ्या. पहिला 1/1/2026 पर्यंत होतं, 1/4/2026 पर्यंत भावानो परत तिथंच झाले. पहिली जन्मतारीख बघा 2/1/2003 पर्यंत होती. हे बघा 2/1/2003 पर्यंत होती, ते 1/1/2008 पर्यंत. आता तसं नाही, 2/8/2003 ते भावानो 1/8/2008, मॅक्सिमम करून 8 महिने, म्हणजे पहिला आता भावानो जानेवारीत, आता ऑगस्ट महिन्यापर्यंत चालते, एवढं लक्षात ठेवा. आणि फॉर्म भरून घ्या, 20 तारखेपासून फॉर्म चालू व्हायचे, भरून घ्या. डॉक्युमेंट जर नसतील तर भावानो काढून घ्या. जय हिंद.